राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार के प्रमुख उपस्थिति में युवा नेता अक्षय देशमुख के साथ 15 पूर्व नगर सेवकों ने शुक्रवार 28 फरवरी 2025 को परभणी में आयोजित की गई जाहिर कार्यक्रम द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। प्रवेश करने वालों में अक्षय देशमुख, पूर्व गट नेता जाकिर अहमद खान, पूर्व नगराध्यक्ष जयश्री खोबे, विकास लंगोटे, अखिल खाजी, रूपससा, अतीक इनामदार, शेख अहमद, अली खान, आकाश लहाने, नागेश सोनपसारी, कलीम अंसारी, मुजाहिद मेमन, अब्दुल जावेद थे। उस वक्त उपस्थित सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं को उप मुख्यमंत्री अजित दादा पवार ने मार्गदर्शन किया। इस अवसर पर पूर्व राज्य मंत्री नवाब मलिक साहब, विधायक राजेश वोटेकर, विधायक विक्रम काड़े, विधायक राजू नवघरे, प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, सुरेश नागरे, इन्हीं के साथ पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित। आज आपल्या या परभणी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी शहरामधले होत असलेल्या माझ्यासोबत माझे सहकारी नगरसेवक यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब, त्याचबरोबर ज्यांनी परभणीचे पालकमंत्री असताना वेळोवेळी पाठीराखण केलं आणि हा सगळा योग जुळून आणण्यासाठी ज्यांनी आमची खंबीर साथ दिली ते आमचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब। आणि आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान, एखादी चूक झाली तर त्याला पदरात घ्यायचं आणि त्याला पुढे करायचं, असं आमचं जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व। आणि दादा, परभणी जिल्हा ज्यांच्या मंत्रिपदाची वाट पाहत आहे असे आपले लाडके राजेश दादा आज या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त आदरणीय राजू भैया नवघरे, त्याचबरोबर विक्रमजी काळे साहेब आणि शहरामध्ये ज्यांचं एक स्वच्छ प्रतिमेचं राजकारणी म्हणून पाहिल्या जाते असं नेतृत्व आदरणीय प्रताप भैया देशमुख साहेब, आज या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या पाठीमाग खंबीरपणे जे उभं, ही जी आम्ही वज्रमुठ बांधली, ह्या वज्रमुठीच्या पाठीमाग ज्यांनी आम्हाला सुरुवातीपासून सोबत राहिले ते माझे सहकारी आणि आमच्या सर्वातले ज्येष्ठ आदरणीय जाकीर लाला साहेब। त्याचबरोबर ज्या दिवशी जाकीर लालाच्या नंतर मी जर कोणाला भेटलो असन आणि माझ्या वेळोवेळी पाठीशी राहणारा माझा मित्र तरुण सहकारी विकास लंगोटे आणि शहराच्या वसमत रोड माझी बाजू सांभाळून घेणारा माझा मित्र आकाश लहाने, तसेच या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय अहमद भैया सोबत अखिल भैया ससा आणि एक तरुण सहकारी म्हणून ज्यांच्या सोबत मला काम करण्याला आनंद वाटतोय असे नदीम भाई काझी। त्याचबरोबर आपल्या ह्या ग्राउंडच्या पाठीमागचा ज्यांचा प्रभाग आहे आणि जे वेगळ्या पक्षात होते पण खास आपल्या प्रेमा खातीर आपल्या सोबत या ठिकाणी उभे राहिले आदरणीय जावेद भाई आणि त्यांच्या सोबतच आमचे जुने काँग्रेसचे सहकारी आदरणीय मुजाहिद भाई मेमन, त्याचबरोबर माझा तरुण सहकारी वसीम कबाडी आणि खूप मोठा संघर्ष करून ज्यांनी खूप मोठी आमच्या सोबत येण्याची तयारी दाखवली ते आमचे कलीम अंसारी साहेब, असे माझे सर्व सहकारी आणि ज्या 2 वेळेस नगराध्यक्ष राहिल्या शहराच्या, ज्यांनी शहराचं नेतृत्व केलं अशा आमच्या आदरणीय जयश्रीताई खोबे दादा। त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि प्रशासक म्हणून ज्यांनी काम पाहिलं असे आमचे लाडके आदरणीय कृष्णा भैया देशमुख। दादा, आमच्या राजकारणाची सुरुवात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी झालेली आहे। कुठलंही मोठं राजकीय पाठबळ नसताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवण्याचं काम केलं, म्हणून मागील 10 ते 12 वर्षापासून ही जनता आमच्या सोबत उभी आहे। वेळोवेळी संघर्षाची तयारी करण्याची जी आम्ही ठेवली आणि त्याच्यातून तयार झालेलं अस्तित्व जे आहे, ही उभी असलेली आणि बसलेली जनता ही आहे, ती आमचं पाठबळ आहे।
दादा, आम्हाला विशेष सांगायचं असं आहे की परभणीकरांना केवळ प्रत्येक जशी 2012ला निवडणूक झाली, परभणीकरांना आश्वासन मिळालं, त्यावेळी आदरणीय प्रताप भैया देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौर होते. त्यांच्या काळात आणि आपल्या नेतृत्वात त्यावेळी आपण परभणी महापालिकेला बहुतांश निधी दिला, विकास कामं होत गेली. परंतु 2012च्या नंतर 2.5 वर्ष प्रताप भैयाच्या कार्यकाळानंतर आमची परिस्थिती महानगरपालिकेची अत्यंत दुर्दैवी व्हायला सुरुवात झाली. 2017ला आम्ही निवडणूक लढलो, बडे बडे मातब्बर आमच्या विरोधात होते, फक्त सर्वसामान्य जनता आमच्या सोबत होती, म्हणून आम्ही 2017ची निवडणूक विजय झालो आणि आज या ठिकाणी उपस्थित राहणे आम्हाला वेळेस निवडून आल्यामुळे आज आला. दादा, सांगायचं झालं महत्वाचा विषय, परभणीकरांना केवळ आश्वासनं मिळाली, विकास काही झाला नाही. परभणीची परिस्थिती अशी आहे, खड्डे आणि धूळ आणि धूळ. दादा, तुम्ही 100 कोटी रुपयांची अमृत पाणी पुरवठा योजना दिली होती, पण मागील भ्रष्ट सत्ताधारी राजकारण्यांमुळे त्या योजनेमधून केवळ भ्रष्टाचार झाला, विकास कामं आणि लोकांना पाणी मिळालं नाही. त्या योजनेचा उद्देश असा होता, परभणीकरांना दररोज पाणी मिळायला पाहिजे, असा या योजनेचा उद्देश होता. परंतु तसं नाही झालं, केवळ बोगस कामे झाली. म्हणून परभणीकरांना पुन्हा समांतर पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवायची वेळ आली. त्या योजनेमधून दादा आपल्याकडे ती फाईल आलेली आहे, आपण जर ती मंजुरी केली तर परभणीकरांना दररोज मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकतंय. त्याचबरोबर दादा, शहरात सगळ्यात मोठा जे प्रश्न आहे ते सांडपाण्याचा निर्माण झालेला आहे. 2022 मध्ये अमृत 2 मधून भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेला, पण 2022 पासून ते फक्त मंजुरीच्या दिशेने आहे, अद्यापपर्यंत ते काही झालेलं नाही. दादा, शहरात सगळ्यात मोठं जर सांगायचं झालं तर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांनी शहराच्या विकासासाठी जवळपास 95 कोटी रुपयांचा निधी शहराकडे दिला होता. फक्त आणि फक्त टक्केवारीच्या राजकारणाखाली, मी उपस्थितांना मुद्दाम सांगू इच्छितो, शहराचा विकास जे रुकला ते फक्त टक्केवारीच्या राजकारणाने. अजूनही त्या 95 कोटी रुपयाचा निधी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडून आहे. परभणीची परिस्थिती अशी झाली आहे, काकेत कळसा वळसा, आमच्याकडे जे आम्हाला तेच खर्चता येईन, तर आम्ही शासनाकडे काय मागायचंय, ती या ठिकाणी झालेली आहे. दादा, आणि महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो की मागील 5 वर्षामध्ये ज्यांनी महानगरपालिकेवर सत्ता भोगली आणि राजकारण केलं, त्यांनी महानगरपालिकेवरून उत्पन्नाचं साधन तर काही तयार केलं नाही, पण 50 कोटी रुपयांचा कर्जा महानगरपालिकेवरती तयार करून ठेवला. आज जे सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतायत, त्याला वाटतंय आम्ही तर टॅक्स भरायला लागलो, त्यामध्ये टॅक्स घेताना नाली, पाणी, लाईट या सगळ्या गोष्टींचा आम्ही टॅक्स भरतोय, मग विकास का होत नाही. तर मी परभणीकरांना सांगू इच्छितो, तुम्हाला येणारा तुमचा जे टॅक्स भरल्या जाते ते टॅक्स केवळ आमचा कर्जाचा डोंगर, यांनी कर्ज जे करून ठेवले 50 कोटीचं, त्या थकबाक्या बिटवण्यामध्ये ते पण तुमची वसुली जात आहे. प्रामुख्यानं सांगायचं झालं तर महानगरपालिकेला जवळपास पगारीला खर्च आहे 3 कोटी 50 लाख आणि अनुदान येत आहे 2 कोटी 32 लाख. महानगरपालिका पगारीची आणि अनुदानाची तफावत आहे 1 कोटी 15 लाख रुपये. ही परिस्थिती या शहराची झाली आहे. म्हणून तुमचा जे येणारा टॅक्स आहे कसा बसा 3 महिन्याला पगार करावा लागतंय आणि कशी बशी महापालिका चालवायला लागती. दादा, इथं कर्मचारी उपस्थित आहेत, आमची एक सर्वांचे अंतकरणातून विनंती आहे, महानगरपालिकेला जीएसटीचं अनुदान थकीत जे पडलंय तुम्ही ते लागू करा, म्हणजे नागरिक जे महिन्याला वर्षाला जे खर्च म्हणजे टॅक्स भरतात त्याच्यातून आम्ही परभणीकरांना विकास काय असतंय हे दाखवून देऊ शकू. आणि दादा, तुमच्याकडे आम्हाला निधी मागायला यायची गरज पडू नये, जेणेकरून तुम्ही आम्हाला हे जीएसटीचं अनुदान मंजूर करून द्यावं ही विनंती करतो. दादा, मी जास्त वेळ घेणार नाही, पण एक छोटं वाक्य सांगतो. शिवाजी सावंतांनी लिहिलेली एक कादंबरी मृत्युंजय नावाची आहे, याच्यात जर उपस्थितांनी कोणी वाचली असेल तर त्यांना माहित असेल, राजकारण हे मरुभूमीसारखं असतं. राजकारण हे मरुभूमीसारखं, त्याच्यामधचा भरणा म्हणजे विकासाचा खेळखंडोबा. अशी परिस्थिती या महानगरपालिकेची झाली आहे. आणि शेवटचं दादा, आम्ही आपल्या नेतृत्वात यायला लागलो
दादाला विनंती आहे, दादा आम्ही हे जे पक्षप्रवेश सोहळा केलाय हे काही शहरामध्ये वेगळं झालेलं आहे. असं आजपर्यंत परभणीत एखाद्या तरुणानं येऊन एवढं घडवायची हिंमत कधी केली नाही. कारण की केवळ प्रस्थापितांच्या घरी राजकारण चाललं होतं. सत्य आहे का नाही? एकदा हात वर करा. दादा त्यांच्यासाठी फक्त एक मी गोष्ट सांगतो, त्यांना हे माहित नाही जे आमच्या विरुद्ध चक्रव्यूह रचलेत, त्यांना हे माहित नाही की ती चक्रव्यूह भेदणारा हे अर्जुन आहे आणि आता या अर्जुनाचा सारथी हे बसलेला श्री कृष्ण आहे. एवढं बोलतो, माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश सोहळ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित परभणीचे जिल्हा अध्यक्ष आमदार सन्माननीय राजेश विटेकर जी, शहर अध्यक्ष सन्माननीय प्रतापराव देशमुख जी, कार्यक्रमाला उपस्थित बसमतचे आमदार सन्माननीय राजू भैया नवघरे जी, विक्रम काळे जी आणि ज्यांनी आज पक्ष प्रवेश घेतला ते सन्माननीय अक्षय देशमुख, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश सोनपारे, जयश्रीताई खोबे, जावेद भाई, शेख अहमद भाई, आकाश लहाने, अली खान, विकास लांगोटे, अखिल यस्सा, नदीम काजी जी, कबाड़ी कलीम अंसारी, शकील भाई, मुजाहिद मेमन आणि जिंतूरचे नेते सन्माननीय कृष्णा देशमुख जी, कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सर्व नेतेगण आणि या सभेला उपस्थित सन्माननीय बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, निश्चित रूपाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध पक्षातून कुठल्या पक्षामध्ये लोक सामील होत आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहे. काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते असतील, नेते असतील किंवा पवार साहेब सोबत काम करणारे नेते कार्यकर्ते असतील, शिवसेनेतले काही कार्यकर्ते असतील, सर्वांना कुठे आशा दिसत असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मोठी संधी कार्यकर्त्यांना दिसत आहे. आणि निश्चित रूपाने जेव्हा पक्षामध्ये प्रवेश करताय लोक, तर विचारधारा बघूनही कार्यकर्ते हे काँग्रेसमधून एखादा कार्यकर्ता इथे येत असेल, पवार साहेब सोबत काम करणारा कार्यकर्ता येत असेल किंवा MIM मधून कार्यकर्ता नेता येत असेल, त्याला संपूर्णपणे खात्री आहे की दादा हे छत्रपती शिव शाहू महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेशी कधी तडजोड करणार नाही, हे विश्वास कुठेतरी या नेत्यांमध्ये आहे. निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरण हे धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवणारी हे देव धोरण आमची आहे आणि आम्ही कधीही विचारधारेशी तडजोड करणार नाही हे दादांनी वारंवार स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे आणि कधीही तडजोड होणार नाही. आजच्या घडीला या भूमिवर परभनी शहर में बड़े पैमाने पे लोग यहाँ पर पार्टी में शामिल होने का निर्णय दादा लोगों ने लिया. मुझे याद है 2020 में जब पालक मंत्री की जिम्मेदारी लोगों को दी जा रही थी तो आपने मुझे परभनी की जिम्मेदारी दी. मैंने दादा आपसे बोला कि मुझे कहाँ परभनी आप भेज रहे, बोले तुमको जाना पड़ेगा, परभनी के अपने लोग हैं और अपने लोगों की जिम्मेदारी आपको लेने का काम करना पड़ेगा. मुझे आपने पालक मंत्री बनाकर भेजा. पालक मंत्री बनने के बाद 26 जनवरी का झंडा वंदन हुआ और तुरंत पूरे महाराष्ट्र में लॉकडाउन लग गया. कोविड नाम की बीमारी फैल गई, लोगों के मन में डर पैदा हो गया और पूरे महाराष्ट्र में लॉकडाउन लगा. तो हम लोगों ने
कोई भी जिम्मेदारी से दूर भागने का काम नहीं किया और बंबई से गाड़ी से कार से प्रवास करके परभनी शहर में आके जिम्मेदारी हमने निभाने का काम किया। लोगों में डर था कि एक व्यक्ति को कोविड हो गया तो पूरे परिवार को उठाकर क्वारंटाइन सेंटर में ले जाने की निर्णय लेने का काम करना पड़ रहा था। अधिकारियों से मैंने कहा कि मुंबई जैसा शहर हो, बड़े शहर हो, तो क्वारंटाइन सेंटर में ले जाओ, लेकिन जिनके बड़े बड़े घर है तो उनको घर में ही क्वारंटाइन करने का निर्णय करना पड़ेगा। बोले सरकार का धोरण नहीं है। हमने धोरण परभनी में बनाया कि घर क्वारंटाइन सेंटर में नहीं ले जाकर लोगों को अपने घर में ही रख के इलाज की व्यवस्था करने का काम किया। जो परभनी में हमने व्यवस्था निर्माण की, बाद में माझी कुटुंब आधी जवाबदारी पूरे महाराष्ट्र के अंदर परभनी का पैटर्न लागू करने का काम किया गया। दादा, तुमने मुझे जिम्मेदारी दी थी, विकास को लेकर जिला परिषद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पास थी, विटेकर जी की माँ यहाँ पर अध्यक्ष थी। हमने ईमानदारी से पूरी तरह से विकास का जिम्मेदारी विटेकर जी के हाथ में देने का काम किया और उसी का फलस्वरूप आज विटेकर जी हमारे बीच में आमदार बन के लोगों के सामने बैठे हैं और निश्चित रूप से हमने जिम्मेदारी के साथ काम करने का काम किया। आज अक्षय देशमुख जी आपको हम लोग आश्वासन देने का काम करते हैं, जाकिर लाला आपको आश्वासन देते, अतिक भैया आपको आश्वासन देते, सभी नगर सेवकों को कि निश्चित रूप से आपने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आने का निर्णय लिया है तो पूरी ताकत राष्ट्रवादी पार्टी आपको देगी और आने वाले दिनों में महानगर पालिका पूरी ताकत से आपको लड़ना पड़ेगा और अपनी ताकत पे महानगर पालिका पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का झंडा फड़काने का काम करना पड़ेगा। यहाँ पे बहुत सारे नेता कार्यकर्ता है, जनता को भी पूरी तरह से विश्वास दिलाने का हम काम करते हैं कि एक बार अपने राष्ट्रवादी कांग्रेस के हाथ में सत्ता दे दी, एक हाथ की सत्ता दे दी, तो जो यहाँ पर अक्षय देशमुख ने कहा है कि धूल मुक्त परभनी बनाने का काम करेंगे, खड्ड परभनी बनाने का काम करेंगे, निश्चित रूप से ये वादा पूरा करने का काम दादा के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करने का काम करेगी। यहाँ पर अक्षय देशमुख तुम हमारे पास आए थे, नगर सेवक घर पर बैठ के मुझसे चर्चा कर रहे थे कि सरकारी जमीन पे झोपड़पट्टी है। जब मैं था यहाँ पे पवार नाम के कमिश्नर थे, उनको भी हमने आदेश देने का काम किया था कि जो लोग सरकारी जमीन पर घर बनाकर रहते हैं उनको मालकी हक का पट्टा देने का निर्णय शासन का है, उसकी अमलबजावनी आपको करने का काम करना पड़ेगा। आज दादा के सामने हम लोग वादा करते हैं कि सरकार का धोरण है झोपड़पट्टी विभाग का। जब भी आपने मुझे दादा बनाया था गृह निर्माण मंत्री, उस वक्त कैबिनेट निर्णय हुआ था कि सरकारी जमीन पर जो भी अतिक्रमण है उनको 40 पास देके, अगर वहां पे कोई नियोजन नहीं है तो मालकी हक का पट्टा देने का निर्णय कैबिनेट का 2001 साल का है और उसकी पूरी तरह से अमलबजावनी कराने की जिम्मेदारी सभी नगर सेवकों की है। कमिश्नर से हम बात करेंगे, पूरा जीआर आपको देंगे और परभनी शहर में जो जो लोग सारी जमीन पर मकान बनाए हुए उनको मालकी हक दिलाने का काम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करेगी। हम लोग आपसे वादा करने का काम करते हैं। आज बड़ी संख्या में आप लोग यहाँ पर आए, निश्चित रूप से आप लोगों को पूरी ताकत से हमारे साथ खड़ा रहना और हम लोग वादा करते हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी धर्म, जाति, भाषा, प्रांत, रंग, भेद के आधार पर राजनीति ना करके सब लोगों को साथ में लेकर, चाहे वो किसी धर्म का मानने वाला हो, किसी जाति का व्यक्ति हो, चाहे किसी पंथ का मानने वाला है, सभी लोगों को साथ में लेके एक ताकत से साथ राजनीति करने की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नीति है। और दादा ने समय समय पे जब भी कोई इस तरह के सवाल आए, हर समय दादा ने स्पष्ट तरीके से कहा कि हम शिव छत्रपति साहू महाराज अंबेडकर की विचारधारा से कभी समझौता नहीं कर सकते। हम यही विचारधारा लेके आगे जाएंगे। आप सभी लोग बड़ी संख्या में आए, बड़ी संख्या में लोग कांग्रेस पार्टी से को छोड़कर, एमआईएम को छोड़कर आज पार्टी में आ रहे हैं। हम लोग वादा करते हैं कि नए जूने का वाद पार्टी में होगा नहीं, सभी को समान ताकत देकर, सम्मान देकर एकजुटी से हम काम करने का काम करेंगे और पार्टी को आगे बढ़ाएंगे। धन्यवाद। कार्यक्रमाला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमचे सगळ्यांचे सहकारी नवाब मलिक साहेब, शहराचे अध्यक्ष प्रताप भैया देशमुख, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रमजी काळे, आमदार राजू नवघरे, आमचे तरुण सहकारी सुरेश नागरे, विजयराव जामकर, दादासाहेब टेंगसे, मोहम्मद खान पठाण, भावनाताई नखाते, त्याचबरोबर उपस्थित असणारे अंकुशराव लाड, नानासाहेब राऊत, पंकजराव आंबेगावकर, चंद्रकांत राठोड,
अनिलराव नखाते, बाळासाहेब घुगे, दशरथराव सूर्यवंशी, दिगंबरराव कराळे, माधवराव भोसले, दत्तराव जाधव, बाळासाहेब कोल्हे, दादासाहेब टेंगसे, त्याचबरोबर उपस्थित असणारे विठ्ठलराव सूर्यवंशी, संजयराव सांडेगावकर, बाळासाहेब कोल्हे, रोहन सामाले, किरण तळेकर, अविनाशराव काळे, प्रकाशराव ढोणे, लक्ष्मीकांत देशमुख, संतोषराव लढाणे, पंकजराव आंबेगावकर. काही नावं चुकून डबल झालेली आहेत. उपस्थित असणारे सर्वच माझ्या परभणी शहरातनं, परभणी जिल्ह्याच्या विविध भागातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, तसंच ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालाय ते आपल्या परभणी शहराचे अक्षय देशमुख, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश दादा सोनपसारे, जयश्रीताई खोबे, जावेद भाई, शेख अहमद भाई, आकाश लहाने, अली खान, विकास लंगोटे, अखिल ससा, नजीम काजी, वसीम कबाडी, कलीम अंसारी, शकील भाई, मजुद्दीन मेनन अशा असंख्य सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी या मेळाव्याच्या करता उपस्थित असणाऱ्या सर्वांचं, शहरातल्या ग्रामीण भागातल्यांचं, आज पक्षप्रवेश केलेल्या अक्षय सहित सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो. इथले कार्यकर्ते, इथले पदाधिकारी, शेतकरी, कष्टकरी, माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या माता, पत्रकार, युवक मित्रांचं सर्वांचंच मी पहिल्यांदा स्वागत देखील करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो. परभणी महानगरपालिकेमध्ये एक तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून अक्षय देशमुखांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते प्रवेश करतायत. त्यांच्या सोबत त्यांच्या महानगरपालिकेचे सहकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, इतरही काही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. पण हे स्वागत करत असताना ज्याचा उल्लेख मगाशी नवाब मलिक साहेबांनी केला, या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न नवाबभाईंनी नेहमीच केला. आणि जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, तिथं कार्यकर्त्याला बळ कसं देता येईल, इथल्या माझ्या परभणीच्या नागरिकांचे प्रश्न आपल्याला सोडवता कसे येतील, ग्रामीण भागातल्या जनतेच्या समस्या सोडवता कशा येतील, अशाच पद्धतीचा प्रयत्न आमच्या नवाबभाईंनी त्या ठिकाणी केला. आज हा पक्ष प्रवेश करत असताना आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब पण येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडीशी सकाळी बिघडली आणि त्याच्यामुळं मी, नवाब मलिक, विक्रम काळे आणि बाकीचे सगळे सहकारी, राजू नवघरे, हे सगळे आम्ही सहकारी इथं आलेलो आहे. आज मला मनापासूनचं समाधान आहे की एकंदरीतच पक्षप्रवेश झालेल्या नव्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवास आजपासून या ठिकाणी सुरू होतोय. अक्षय, अतिक भाई, नागेश दादा, जयश्रीताई, मला सगळ्या 15च्या 15 सहकारी मित्रांना सांगायचंय की मी तुम्हाला खात्री देतो, तुम्हा सर्वांवर पक्ष महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी देईल. तुम्हा सर्वांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. राष्ट्रवादी तुमचा योग्य प्रकार करेल, मान करेल, आदर ठेवला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा तुम्हाला उद्याच्या काळामध्ये अभिमान वाटेल. भविष्यात पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही, अशा प्रकारची खात्री देखील मी पक्षाचा प्रमुख या नात्याने तुम्हालाही सर्वांना देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अक्षय आणि बाकीच्या सगळ्या 15च्या 15 नगरसेवक, माजी नगरसेविकांना देखील तशा प्रकारचा एक विश्वास देतो. ह्याच्यामध्ये माझ्या पक्षातल्या जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांनी सोबत मिळून
आता काम करायचंय. आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे न्यायचा आहे. हा पक्ष पुढे नेत असताना काही झालं तरी देखील शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला सोडायची नाही. मी आज महायुतीमध्ये, मी भाजपच्या बरोबर आज सरकारमध्ये, माझ्याबरोबर 10 मंत्री त्या सरकारमध्ये, शिवसेना त्याच्याबरोबर आहे, एकनाथराव शिंदे साहेबांची, आणि सगळं करत असताना मला गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आहे. मी स्वतः शेतकरी आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, तरुणींचे काय अपेक्षा आहेत, माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या काय समस्या आहेत, आणि समाजातल्या 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यावेळेस त्यांनी जातीभेद केला नाही, समाजामध्ये जातीय सलोखा केला. त्याशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही. जर कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं, अंतर पाडण्याचं काम केलं, तर त्याच्यातून तो परिसर मागे राहतो, ते राज्य मागे राहतं, तो देश मागे राहतो. अशा प्रकारचा अनुभव अनेकांना जगामध्ये समाजकारण, राजकारण करत असताना आलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, पक्षाचा विचार आता जुन्या नव्यांनी सगळ्यांनी घरोघरी पोचवायचा आहे. जुन्या नव्या सहकाऱ्यांची चांगली मोठ बांधून आपल्याला काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं, पक्ष बांधणीचं काम हे करण्याच्या करता आपल्याला कुठं कमी पडायचं नाही. आत्ताच अनेक माझ्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी 110 रुपये भरून त्यामध्ये काही सभासद केलेले आहेत, स्वतः पक्षाचे क्रियाशील सभासद झालेले आहेत. हे इथपर्यंतच थांबायचं नाही. आपले या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत, म्हणजे 4 विधानसभा मतदारसंघाचा हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या जिल्ह्याला इतिहास आहे. हे जरी खरं असलं तरी 4 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल, सभासदांची संख्या कशी वाढेल, माणूस तुमच्या माझ्या पक्षाशी जोडला कसा जाईल, माझी माय माऊली, माझी लाडकी बहीण तिथं जोडली कशी जाईल, माझे युवक युवती किंवा माझा वेगवेगळ्या घटक कसा जोडला जाईल, याकरता आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 झाली. त्यापासून या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम त्या ठिकाणी इथल्या जनतेने दिलं. त्याची उतराई होणं तर शक्यच नाही, परंतु या प्रेमाची परतफेड म्हणून परभणी शहर जिल्ह्याचा आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासावर आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा भर राहणार आहे. मी देखील ज्यावेळेस मला विविध पदं भूषवायला मिळाली, मी गोदा काठवर पार तिथं नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत, नांदेड पर्यंत अनेक बॅरेजेस केलेली तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आता माझा प्रयत्न आहे की आपल्या मराठवाड्याला पाणी कमी पडतं, ते पाणी माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये पलीकडे पश्चिमेकडे जातं आणि समुद्राला मिळतं. ते पाणी आपल्याला वळवायचं आहे. तसं पाणी वळवता येतं तसा आपण प्रयत्न केला. त्याचा फायदा माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना झाला, परंतु तो माझ्या साधू संतांच्या भूमीमध्ये म्हणजे मराठवाड्याला झाला पाहिजे. आणि त्याकरता फार मोठी त्या ठिकाणी योजना, जवळपास 85,000 तर 1,00,000 कोटीची योजना आहे. तुम्ही मित्रांनो घाबरू नका. आपल्याकडे जायकवाडी धरण आहे, परंतु तरी देखील पाण्याची असते ही माझ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये नाथसागर दरवर्षी भरत नाही, ज्याला जायकवाडी आपण म्हणतो. माजलगाव असेल, सिद्धेश्वर असेल, त्याच्या संदर्भामध्ये आपला तिकडं मांजरा असेल, निमदतेरणा असेल, अनेक प्रकारची धरणं, येलदरी असेल, खूप धरणांची नावं घेता येतील. त्या धरणामध्ये पाणी आणायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना पाणी तुम्हाला मला द्यावं. शेतकऱ्यांच्या अंगामध्ये पाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या शिवाराला पाणी द्यावं लागणार आहे. त्याकरता सोलर पंप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय आम्ही मित्रांनो त्या ठिकाणी घेतलेला आहे.
गेल्या काही महिन्यात आपण बघितलं तर माझा उद्याच्या 3 तारखेला अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये राजेश विटेकर असेल, राजू असेल, विक्रम असेल, हे सगळे सहकारी, रत्नाकर गुट्टे असतील, सगळे त्या ठिकाणी येणार आहेत आणि अधिवेशनामध्ये चर्चा करणार आहे. 3 तारखेला मी पुरवणी मागण्या सादर करतोय. साधारण 10 मार्चला पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि मी ह्या आमच्या महायुतीचा मी सादर करणार आहे. त्यामध्ये समाजातला जो वंचित घटक आहे, समाजातला जो दुर्लक्षित घटक, त्याला इतरांच्या बरोबरीने आणण्याची गरज आहे. त्यांना काही आधार दिला पाहिजे. आज आम्ही लाडकी बहीण आणली, ती योजना आणली, त्याच्याबद्दल विरोधक टीका टिप्पणी करतायत, त्याच्यामध्ये काहीतरी थातू म्हणतात. माझ्या लाडक्या बहिणींना मला सांगायचंय, लाडक्या बहिणींनो, ह्याच्यामध्ये ज्या माझ्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्या मोलमजुरी करतात, ज्या धुणभांडी करतात, ज्या झाडू पोतना करतात, ज्या कुठल्या वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक बनवतात, ज्या खुरपण करतात, ज्या कष्टाचं काम करतात, ज्या झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना आज अशा प्रकारची गरज आहे. आणि म्हणून ह्या घटकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार ही लाडकी बहीण योजना बंद होऊ दिली जाणार नाही. मी आपल्याला सांगतो, आज 28 तारीख आहे. आज बहुतेक माझ्या मायमाऊलींच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी डीबीटी द्वारे आले असतील. ही गोष्ट लक्षात घ्या. गरीबाला गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम, त्याच्यामध्ये त्यांना अन्नधान्य कसं पोचेल, त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल, त्या स्वयंपूर्ण कशा होतील, त्या आर्थिक सक्षम कशा होतील, त्यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू त्या कशा तयार करतील, पदार्थ तशा कसे तयार करतील, त्याला बाजारपेठ कशी मिळेल, याकरता आमचा महिला बाल विकास खातं हे काम करतंय. आपली भगिनी, आपली मुलगी आदिती तटकरे, तिच्यावर ही जबाबदारी आम्ही दिलेली आहे. या प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. परंतु परभणीकरांनो, गेल्या काही महिन्यात मराठवाड्यातलं वातावरण नाही म्हटलं तरी गढूळ झालेलं आहे. वातावरण गढूळ राहणं हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले यांच्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई माता, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, या सगळ्या महान व्यक्तींनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा आदर्श तुमच्या माझ्या समोर आहे आणि त्याच्यामुळं हा मराठवाडा या पद्धतीनं हे वातावरण लवकरात लवकर कसं निवळलं जाईल यासाठी शासनाचा प्रयत्न चालू आहे. ज्यांनी चुका केल्यात, ज्यांनी गुन्हे केलेत, त्यांना त्यांची शिक्षा झालीच पाहिजे. कायद्यापेक्षा, नियमापेक्षा, संविधानापेक्षा कोणी मायेचा लाल मोठा नाही. सगळ्यांना कायदा, संविधान आणि त्या ठिकाणी नियम सारखे. कोणी तो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पांघरून घातलं जाणार नाही, त्याला पाठीशी जाणार नाही, त्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लढायचंय, परंतु ते करत असताना आपल्याला पुढच्या पिढीचा देखील विचार करावा लागणार आहे. सर्व जाती, धर्म, पंथ या बांधवांना सोबत घेऊन आपल्याला विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जायचं आहे आणि हा प्रयत्न तुम्हाला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचा आहे. आता नवी पिढी पुढे आलेली आहे, युवती पुढे आलेल्या आहेत, महिला पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नवीन चेहऱ्यांना उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपल्याला संधी द्यायची आहे. प्रत्येकाचा काळ असतो, प्रत्येकाची वेळ. तुम्ही बघा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ तुम्ही बघितला, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा काळ बघितला, पूर्वजांनी शिवाजी आंबेडकरांचा काळ बघितला. आताच्या जनतेचा काळ आहे. आव्हानं खूप आहेत, जगामध्ये खूप बदल होत चाललेले आहेत. पर्यावरणाचा समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला कधी कधी आज देखील मी थोडासा लवकर आलो, कारण हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम करून मला नांदेडला जायचंय,
आणि तिथून आज रातोरात मला पुण्याला जायचं आहे. अक्षयला मी सांगितलेलं होतं, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश दादा, जयश्रीताई, या सगळ्यांना मी सांगितलेलं होतं, 15च्या 15 लोकांना. मी स्वतः तटकरे साहेब, आम्ही सगळे येऊ, नवाब येतील, परंतु काही अडचण आली म्हणून हे बाकीचे येऊ शकले नाही. ह्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केलेला आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आज हा परभणी जिल्हा, हे परभणी शहर जिल्ह्याचं ठिकाण असताना अजून देखील अंडरग्राऊंड ड्रेनेज नाहीये. मी लवकर आलो, कलेक्टर, SP, CO जिल्हा परिषद, कमिशनर, महानगरपालिका यांना घेऊन बसलो होतो. तास दीड तास चर्चा केली. काय तुमच्या समस्या आहेत, काय तुमच्या अडचणी आहेत, कुठं त्या ठिकाणी प्रस्ताव थांबलेला आहे, कुठं त्या ठिकाणी माझ्या तुम्हाला परवानग्या पाहिजेत. या पद्धतीने मी आज अनेक सचिवांना फोन केले. नेमके शुक्रवारचा दिवस होता, सगळे मला जागेवर सापडले आणि काही बाबतीमध्ये त्यांना मी सूचना केल्यात, तुम्ही काळजी करू नका. माझं स्वतःचं मत आहे, कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. चुकीचे गोष्टीचं समर्थन करता कामा नये. 2 नंबरचे धंदे तर अजिबात करता कामा नये. कुठल्याही माय माऊलीला, भगिनीला, लाडक्या बहिणीला आमच्याकडे काम करत असताना भावाच्या नात्याने त्या बहिणीने येऊन आमच्याकडनं काम केलं पाहिजे, असा विश्वास त्या माझ्या लाडक्या बहिणीला वाटला पाहिजे. असं तुमचं माझं प्रत्येकाचं वागणं, बोलणं, चालणं असलं पाहिजे, कृती असली पाहिजे. एक चांगल्या प्रकारे त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. ही गोष्टही तितकीच महत्वाची आहे. आम्ही काही महत्वाची खाती त्याच्यामध्ये, जसं महिला बाल विकास राष्ट्रवादीकडे आहे, तसं शेती, कृषी हे राष्ट्रवादीकडे आहे. तुमचं वित्त आणि नियोजन, राज्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, निधी कसा कुणाकुणाला दिला पाहिजे, हे आपल्याकडे. त्याच्या संदर्भामध्ये वैद्यकीय शिक्षण, तुमचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता कसे डॉक्टर तयार झाले पाहिजे, कशा हॉस्पिटल चांगली चालली पाहिजे, मदत पुरवठा हे खातं, तुम्हाला धान्य वेळ मिळतंय का नाही, काही अडचण आहे का, हा तुमचा हक्क आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, त्यामध्ये देखील मदत पुनर्वसन हे महत्वाचं काम. अशी अनेक महत्वाची खाती बाबांनो. सहकारांनी तर समृद्धी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये वाईट घटना थांबल्या पाहिजेत, वाईट पायंडे थांबवले पाहिजेत, शिस्त लागली पाहिजे, आर्थिक शिस्त लागली पाहिजे, समाजातल्या शेवटच्या घटकाला फायदा होईल अशा प्रकारे सहकार खातं चाललं पाहिजे. म्हणून आपल्याच लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे बाबासाहेब पाटलांच्याकडे ते खातं दिलेलं आहे. अशा अनेक खात्यांचा उल्लेख मी तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवीन. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना मला आपल्याला हक्कासाठी लढताना विकासाची कास सोडायची नाहीये. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची हीच आपल्याला शिकवण आहे. या महापुरुषांची देखील मी नावं घेतली, त्यांची पण ती शिकवण आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्याला बळ देत असताना त्याच्या सोबतीनं, सहकार्यानं परभणी शहर आणि माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढण्यावर या पुढच्या काळामध्ये आपल्याला भर द्यावा लागणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना तुमच्या सर्वांची साथ मिळेल याची मला खात्री आहे. तुम्ही जर पाहिलं तर परभणी जिल्हा ऐतिहासिक महत्वाचा जिल्हा आहे, संत महात्म्यांच्या विचाराचा जिल्हा आहे. पूर्वीचा इतिहास तुम्ही किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. सम्राट अशोकांनी कधी काळी या भागावर राज्य केलेलं होतं. काळात अर्जुनानं पाथरी शहर वसवल्याचा इतिहासामध्ये नोंद आहे. अर्जुनानं महाभारताच्या काळात पाथरी शहर वसवलं. संत नामदेव महाराज नरसी या भागाचे, संत जनाबाई आपल्या गंगाखेडच्या, संत भोजनिंग काका हे पोंडूळचे, शिर्डीचे साईबाबा पाथरीचे, गणित तज्ञ भास्कराचार्य बोरीचे यांचं या मातीशी नातं राहिलेलं आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठासारखी संस्था या परभणीमध्ये
परभणी हा ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याचं आणि तो पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादीला करायचं आहे. त्याच्यामध्ये अक्षय असेल, त्याच्यामध्ये प्रताप असेल, त्याच्यामध्ये राजेश असेल, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे विक्रम असतील, सतीश चव्हाण असतील, ह्या सगळ्यांना, आमचा राजू पण हिंगोलीचा शेजारच्या जिल्ह्यातला आहे बसमतचा, ह्या सगळ्यांना हे काम करायचंय. आणि हे काम करत असताना त्यासाठी सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा, सर्वांना एकसंध ठेवणारा, विकासाच्या वाटेवर मजबूतीने चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाय दुसरा पक्ष नाही. हे इतक्या वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनातल्या अनुभवानंतर मी ठामपणे सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस हीच आपली ताकद लक्षात घेऊन अनेक युवक युवती आणि तरुण कार्यकर्ते हे पक्षाकडे आकर्षित होतात. शिर्डीच्या पक्ष मेळाव्यामध्ये आमच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे सुरेश नागरे असतील, नाना राऊत असतील, संजय साडेगावकर असतील, अविनाश काळे असतील, असे अनेक कार्यकर्ते पक्षात आले. आपले परिषदेतले आमदार सतीश चव्हाण देखील मधी थोडेसे वेगळ्या रस्त्याने गेले होते, ते देखील आता परत आपल्या बरोबर आलेले आहेत. आज अक्षय भैया देशमुख आणि त्यांचे सगळे सहकारी हे त्याच्यामध्ये आपल्या पक्षामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीत इनकमिंग हे सुरू झालेलं आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाहीये. पण ह्या सगळ्यांच्या मदतीनं तुम्हाला मला या शहरातले प्रश्न सोडवायचे. मागं ज्या वेळेस माझा पालकमंत्री असायचा त्यावेळेस मी प्रयत्न केला, परंतु आणखीन आपल्याला प्रयत्न करायचे, आणखीन आपल्याला चांगलं काम करायचंय. शहर स्वच्छ, नीटनेटकं, त्याच्यामध्ये सगळे घाणीचं साम्राज्य दूर करायचंय. खूप मोठ्या योजना. अहो, परवा आम्ही 20 लाख महाराष्ट्रातल्या लोकांना घर बांधणीच्या करता हातात घेतला. 10 लाख लोकांना चेकनी पैसे त्यांच्या अकाउंटला टाकले. हा कार्यक्रम गरीबाला देखील स्वतःच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, हे महायुती सरकारची भूमिका आहे. मोदी साहेबांनी 2 कोटी जनतेला घर देशामध्ये द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाहीये, तो एक विचार आहे. महाराष्ट्राच्या समृद्धीचा, देशाच्या परिवर्तनाचा, आणि महत्वाचं म्हणजे या देशातला गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित, दलित, अल्पसंख्याक बांधवाच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा हा आपला पक्ष आहे. तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा, साधू संतांनी जी दिशा दाखवलेली आहे, जो विचार सांगितलेला आहे, त्या विचारांनी पुढे जाणारा हा आपला पक्ष आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह असणार घड्याळ जरी तेच असलं तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आपण नवी वेळ निवडलेली आहे, हे मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. मी आता ठरवलेलं आहे, मला प्रतापला, राजेशला, अक्षयला, या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश दादा, जावेद भाई, या सगळ्यांना मला सांगायचंय की मी लवकरच, माझं आता अधिवेशन जरा उरकत आलं की एक मी बैठक लावतो. त्या बैठकीमध्ये आपल्या शहरातले काय काय प्रश्न आहेत त्याची, तुम्हाला तर तोंडपाठ आहेत, पण त्याची लिस्ट करा, ही माझ्याकडे पाठवा. मी त्या खात्याच्या सेक्रेटरींना सांगेल याची मला बैठक लावायची आहे, आणि त्या प्रकारे बैठक लावून आपण एक एक प्रश्न मार्गी लावू. सगळेच प्रश्न जादूच्या कांडीसारखे एका झटक्यात संपतील असा दावा माझा नाहीये. मी कामाचा माणूस आहे, मी स्पष्ट बोलणार आहे, मी त्यामध्ये खोटं सांगणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे. त्या प्रकारे तातडीचे प्रश्न आपण लगेच मार्गी लावू. काही लॉंग टर्मचे प्रश्न असतील, काही आपले कृषी विद्यापीठाशी संबंधित प्रश्न असतील, काही इतर राहत असणाऱ्या गोरगरिबांच्या करता जागा, घरं देण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज, रस्ते, लाईट, पाणी याबद्दलचे प्रश्न असतील, त्या प्रश्नाची सोडवणूक ही आपण त्या मीटिंगच्या निमित्तानं करूया, अशा प्रकारची खात्री
मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो। महाराष्ट्राच्या व्यापक विकासासाठी आपण महायुती सरकारमध्ये जाहीरपणे सामील झालेलो आहे। त्याच्यामध्ये केंद्राच्या सत्तेचा वापर मोदी साहेबांच्या अमित शहाच्या मदतीनं देश जसा अभ्यास करून घेतोय तसं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या आपण करून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। आपल्याकडे उद्योगधंदे आले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना मुद्रा लोन मिळालं पाहिजे। अनेक योजना आहेत, मी सांगत बसलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या योजना आहेत। त्या योजना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तुमच्यापर्यंत पोहोचवेल। राष्ट्रवादीच्या कार्यालयातनं येणाऱ्याचे अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत। त्याकरती वाटून दिवस राजेश विटेकर तुम्ही दिले पाहिजे, प्रताप तू असेल, अक्षय तू असेल, बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। विक्रम आणि सतीश जरी इथं नसला तरी ते 8 जिल्ह्यांचे आमदार म्हणून विधिमंडळात काम करतात, त्यांनाही त्यांच्या व्यापातनं अधिकचा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागेल। आणि ह्याच्यातून आता आपण आपली ही भूमिका राज्याच्या विकासाच्या करताय, जनसामान्यांच्या कल्याणाच्या करताय। आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे। जिथे जिथे आवश्यक आहे तिथे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा त्या ठिकाणी राहतोय, पुढेही राहणार आहे। फक्त माझी विनंती आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा। तुम्ही त्या ठिकाणी मनामध्ये गैरसमज आणू नका। मागे लोकसभेला असंच कोणी उठवलं, फतवा आला, फतवा आला, फतवा आला। अरे काय फतवा आला? त्याच्यामध्ये ज्यांनी फतवा आणला त्यांनी प्रश्न सोडवले, अडचणी सोडवल्या। वक्फ बोर्डाचे प्रश्न आहेत, आपल्यालाही जसं सारथी आहे, जसं महाज्योती आहे, जसं बार्टी आहे, जसं मार्टी आहे, तशा पद्धतीनं आरटी आणि इतर देखील आपण संस्था काढलेले। माझ्या अल्पसंख्याक समाजातल्या मुलामुलींना पण त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे, तो त्यांचाही हक्क आहे। या प्रकारे आपण त्या ठिकाणी काम करतोय। आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या प्रकारे आपण पुढे जात असताना महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित घटकांच्या, महिला, युवक, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय हे अनेक आम्ही घेतलेले आहेत। ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यामुळे आम्ही तिथं पाठपुरावा करू शकलो, हे सध्या सुद्धा आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे। राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला। त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या, महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं। महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला। आज मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत। आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा, विकासा कामाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करायचं आहे। सत्ताकारण, समाजकारण कोणत्याही भूमिकेमध्ये असलं तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा राहणार आहे। शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं, महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आपण काम करत होतो आणि पुढेही काम करत राहणार आहोत, असा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो। कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षयचं भाषण, नवाब मलिक साहेबांचं भाषण ऐकलं, खरं तर राजेशला पण आणि प्रतापला पण बोलायचं होतं, इतरांना पण बोलायचं होतं, परंतु वेळ कमी आहे आणि पुढेही आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जायचं आहे, म्हणून थोडीशी भाषणं मी आवर्ती घेतली। परंतु अक्षय, तू काळजी करू नको, तू शहराच्या करता झटतोय, प्रयत्न करतोय, तुझी अख्खी ती टीम, सगळे आज जे नगरसेवक आले तेही तसाच प्रयत्न करतायत, आमच्याही विचाराचे लोक तशा प्रकारचा प्रयत्न करतायत। मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी स्पष्ट बोलणार आहे आणि खरं सांगणार आहे। त्यामुळं आपल्या हातात 5 वर्ष आहे,
अतिशय चांगलं नियोजन आपण करूया. आपल्याला आता लवकरच पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेला सामोरं जायचं आहे. त्याकरता देखील संपूर्ण परभणी जिल्हा आणि शहर हे ढवळून काढलं गेलं पाहिजे. कोणी दबावाचं राजकारण आणत असेल तर तो दबाव आपण झुडकारला पाहिजे. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी पण कुणाच्या राजकीय दबावापोटी चुकीची कामं करता कामा नये. शेवटी हे महायुतीचं सरकार आहे. याच्यामध्ये चांगल्याला चांगलं म्हणायचीच आमची सगळ्यांची तयारी आहे, मानसिकता आहे. स्वच्छ चांगला कारभार झाला पाहिजे. समाजाला हे सरकार आपल्याकरता काम करतंय अशा प्रकारचा विश्वास वाटला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना की अक्षय, तो मगाशी जे काही सांगितलं, जे काही वेडवाकडं झालं असेल, ज्यांनी केलं असेल त्याची आपण चौकशी करू. तो दोषी असेल त्याला आपण शासन करू. कुणाला पाठीशी घालण्याचं काम करण्याचं काही कारण नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आता कार्यकर्त्यांनी ज्यातल्या प्रत्येक गावात, चौकात, नाक्यावर पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल. प्रत्येक गावात आणि गल्लीत पक्षाची नवीन सक्रिय कार्यकर्ता तयार होईल. यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं. आपल्या गावात, शहरात, तालुक्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत देखील पक्ष वाढवण्याच्या करता, पक्षाचा पुरोगामी विचार पोचवण्याच्या करता तुम्हाला मला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतो की स्थानिक तरुणांमध्ये देखील बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखाची नियुक्ती ही फार गरजेची आहे. परभणीकरांनो, मी आज तुमच्या समोर बोलतोय. 1991 साली मी बारामतीतनं निवडून आलो. 91, 95, 99, 2004, 2009, 2019 आणि 2024 8 वेळेला लाखांच्या मताने मी निवडून देतोय. काम बोलतंय, तिथल्या कामामुळे जनता मला निवडून देते. तसं इथं बसणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील काम केलं पाहिजे. जनतेशी नाडी ओळखून जनतेची नाळ तुमची जुळली गेली पाहिजे. जनतेच्या समस्या ह्या आपल्या समस्या आहेत असं समजून आपण अजिबात नवा जुना वाद काढू नका. त्याच्यामध्ये सगळ्यांनी आता एकोप्याने काम करा. अजिबात हलक्या कानाचं राहू नका. मी सगळ्यांना संधी देण्याचं काम करीत, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका बाळगू नका. पण आपल्यामुळं पक्षाला पण मजबूती आली पाहिजे. जसं नांदेडमध्ये लोहा कंधारला आमचे प्रतापराव चिखलीकर निवडून गेले, त्यांनी अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. तशा प्रकारे राजू नवघरे, तू पण आता मला सांगत होता की दादा मला वेळ द्या, अनेक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये यायचं आहे. जरूर मी तुला वेळ देईन. राजेश, तुलाही तेच काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना लोकांच्या प्रश्नाची बांधिलकी ही मात्र कुठं कमी पडता कामा नये, हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. एक आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र एकता, समता, बंधुता हा विचार इथल्या मातीमध्ये खोलवर रुजलेला आहे. इथं जातीय द्वेष, धार्मिक हिंसेला स्थान नाही. तशा पद्धतीनं राजकारण काही दिवस चालेल, परंतु दीर्घ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला काम करावं लागेल. आज तुम्ही बघा, या हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, किती लोकांना इतके दिवस इतिहास माहिती होता? जरूर जे इतिहास वाचतात त्यांना माहिती असेल, तरुण पिढीला सगळ्यांना माहिती नव्हता. छावा चित्रपट आला, त्याच्यातून जगात असा एकमेव राजा झालेला आहे की जो स्वतःच्या हयातीमध्ये एक देखील युद्ध तो हरला नाही, एक देखील लढाई हरला नाही. असा एकमेव राजा आहे छत्रपती संभाजीराजे. हे लक्षात घ्या. छावा चित्रपट बघत असताना अंगावर शहारे येतात. कशा पद्धतीनं हाल त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये झाले, परंतु एक शौर्य होतं, एक योद्धा होता.
पराक्रमी होता, अशा पद्धतीचा इतिहास हा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे परभणीकरांनो, एक चांगलं, आपण आउटगटकेचं राजकारण करत नाही, आपल्याला लॉंग टर्मचं राजकारण करायचं आहे. आणि त्याच्यामुळं मला सगळ्यांना, नवीन आलेल्यांनाही सांगायचंय की मी आता अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. मला महाराष्ट्र देश, आपल्या राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची, ते काम प्रफुल्लभाई पटेल, नवाब मलिक साहेब, सुनील तटकरे साहेब, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, त्यामध्ये सगळेजण मिळून आम्ही त्या ठिकाणी करू. पण त्याच्याकरता तुमची पण मनापासून साथ पाहिजे, तुमचा पण भरभक्कम पाठिंबा पाहिजे. अजूनही आपल्यापासून काही जण बाजूला असतील तर त्यांना आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. आज त्याच्यामध्ये कृष्णकांत शिवाजीराव मोरे हे जिंतूर मार्केट कमिटीचे, त्यांनी पण प्रवेश केलेला आहे. असंख्य सहकारी मित्रांनी प्रवेश केलेला आहे. मी मोरेंना सांगेन, कृष्णकांतजींना, काळजी करू नका, पणन खातं आमच्या सहकारी जयकुमार रावळ यांच्याकडे, मार्केट कमिट्या पण आपण चांगल्या चालू, सहकारी संस्था पण आपण चांगल्या चालू, आणि केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या खूप योजना आहेत त्या योजनाचा फायदा देखील गरीबांना देण्याच्या करता तुम्ही आम्ही सगळी ताकद त्या ठिकाणी पणाला लावू. अशा प्रकारचं मी आपल्याला सगळ्यांना अजून सांगतो. पक्षाच्या सर्व संघटनांना मला सांगायचं की अधिकाधिक विस्तार करा. नेत्यांच्या सोबत नुसतं फिरण्यापेक्षा लोकांच्या मध्ये जा, लोकांच्या मध्ये फिरा. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे, ही प्रतिमा मध्ये असायला हवी. शेतकरी कष्टकऱ्यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हे वाटायला हवं. यासाठी तुम्ही गावागावामध्ये गेलं पाहिजे, शहरात मध्ये गेलं पाहिजे आणि पक्ष वाढ. शिवशाहू फुले आंबेडकरांची हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे. त्याच मार्गाने आपली पुढची वाटचाल ही चालू राहणार आहे. आपण यापुढे देखील त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण घेतलेले जे काही चांगले निर्णय आहेत त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा, असं देखील आव्हान मी आजच्या निमित्ताने या करतो. पुन्हा एकदा मी आज तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा इथं असणारे आमचे अक्षय असेल, आमचे जाकीर लाला असतील, ह्याच्यातले तर काही कार्यकर्ते पूर्वी माझ्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये काम केलंय, नवाबाईंना माहिती आहे, बाकीच्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपला पक्ष काही नवा पक्ष नाहीये. आपली विचारधारा काही फार टोकाची विचारधारा नाहीये. आपल्याला तुमच्या मनात जे तेच माझ्या मनामध्ये, की माझ्या शहराचं भलं झालं पाहिजे, माझ्या परभणीचे प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या जिल्ह्याच्या 4 विधानसभा मतदारसंघातले प्रश्न सुटले, माझ्या भागात कारखानदारी आली पाहिजे, माझ्या इथं रेल्वेचं जाळं झालं पाहिजे, रस्ते, लाईट, पाणी त्या ठिकाणी आलं पाहिजे. याच पद्धतीचं काम मित्रांनो आपल्याला सगळ्यांना करायचंय. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक विश्वास देतो की तुम्ही सगळ्यांनी आज जे मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय देशमुख, जाकीर लाला, अतिक भाई, नागेश दादा, जयश्रीताई, जावेद भाई, शेख अहमद भाई, आकाश लहाने, आमचे कृष्णकांत मोरे, त्याच्यावर अली खान, विकास लंगोटे, अखिल सस्सा, नदीम काझी, वसीम कबाडी, कलीम अन्सारी, शकील भाई, मुजाद्दीन मेनन, अशा या सगळ्यांचं स्वागताच्या निमित्तानं आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. परंतु आता अधिक जोमाने आपल्याला सगळ्यांना काम करायचं. मी देखील कामाचा माणूस आहे. मलाही सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांचे प्रश्न सोडवायला, लोकांची कामं करायला, जातीय सलोखा ठेवायला आवडतं. आणि त्या पद्धतीनं तुम्ही पण सगळ्यांनी साथ द्या, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. तुम्हाला कधी आपण आगीतनं उठलो आणि फुफुट्यात पडलोय अशा प्रकारची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यावर येऊन देणार नाही, ही खात्री देतो. आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. एकता नगर में घर बनाइए,
जहां हर कदम पर सुकून होना चाहिए। सुल्तान बिल्डर एंड डेवलपर्स की पेशकश एकता नगर परभनी शहर के धार रोड स्थित भीमा कोरेगांव नगर के नजदीक एकता नगर में सर्वे नंबर 241/3 में प्लॉटिंग की शुरुआत की गई है। यहां एडवांस बुकिंग की भी शुरू हो चुकी है। इस प्लॉटिंग में नालियों और सड़कों का काम बहुत अच्छे तरीके से किया गया है, जिसे आप इस वीडियो में देख सकते हैं। यहाँ की नालियां, सड़कें और सामने की आबादी में बने हुए घर भी साफ साफ दिखाई दे रहे हैं। एकता नगर में सबसे कम दामों में प्लॉट्स की कीमत रखी गई है, ताकि रोज काम करने वाले खाने वाले लोग भी इसे खरीद सके। ये प्लॉटिंग विशेष रूप से जरूरतमंद लोगों के लिए निकाली गई है। इस प्रोजेक्ट में कुल 40 प्लॉट है, जिसमें से कुछ पहले ही बुक हो चुके हैं। जल्द से जल्द अपनी बुकिंग कराएं, ताकि ये मौका आपसे छूट न जाए। प्लॉट बुकिंग के लिए और अधिक जानकारी के लिए आप इस नंबर पे कॉल कर सकते हैं। अथर सुल्तान 9860985357, मोहम्मद इलियास 8855888800, वहाद खान 9970443980। इस प्लॉटिंग में खास सुविधाएं। सभी प्लॉट्स को 22 फुट के रोड से जोड़ा गया है। सभी प्लॉट्स में नाली की सुविधा है। प्रत्येक प्लॉट में 2 फीट मुरुम एलईडी स्ट्रीट लाइट्स शहर की आबादी के पास स्थित है। रमजान ऑफर के साथ ले आया डेवॉइंट वेंचर प्राइवेट लिमिटेड। बजड़बॉय सुपरमार्ट के 1 साल पूरे होने के मौके पर बजड़बॉय लेकर आया है ऑफर्स का बाजार। 1 मार्च से 2 मार्च तक 9 बजे से 10 बजे तक एनिवर्सरी सेल में मिलेगा शानदार डिस्काउंट। बजड़बॉय सुपरमार्ट ने आपके लिए तैयार किया है स्पेशल ऑफर। 20 ऐसे प्रोडक्ट्स पर 1 खरीदो 1 फ्री पाव का ऑफर। 150 अलग अलग प्रोडक्ट पर मिलेंगे 15% से 50% तक के भारी डिस्काउंट। हर चीज पर मिलेंगे लाजवाब ऑफर्स, क्योंकि बजट बॉय का एनिवर्सरी सेल है खास। पता बजट बॉय सुपरमार्ट, बिलो कौसर हॉस्पिटल, अपना कॉर्नर, परभनी। आइए और खरीदारी का आनंद ले। केवल बजट बॉय सुपरमार्ट पर ब्रुक बॉन्ड, ताजमहल टी फूड, राइट टमाटो केचप 900 ग्राम, बेस्ट मालबार पराठा 80 ग्राम, शक्कर, चना दाल, मसूर दाल, साथ ही बादाम, काजू, हर क्वालिटी के चावल जैसे आरएल हो या बासमती चावल, रवा पैकेट तो मैदा पैकेट भी, चाहे रवा पैकेट तो मैदा पैकेट भी। लो कंपनी के गाय के घी, अंबारी चाट मसाला तो सुहाना अंबारी मिर्ची और सुहाना कसूरी मेथी। हर कंपनी के चाय पत्ती, हेलमेंस रियल मेयोनीज 80 ग्राम, फूड राइट सिजवान चटनी, प्रवीण पिकल मैंगो, जार लाइन कीमिया, डेट्स यानी पेड़ खजूर 500 ग्राम, लाइन केनो डेट्स 500 ग्राम, रिवो प्रीमियर डेट्स 500 ग्राम, खारिज खजूर लाल 500 ग्राम, किशमिश 250 ग्राम, अंजीर 500 ग्राम, रामा मुनक्का 250 ग्राम, रामा ब्लैक राइसिंस 250 ग्राम, कद्दू खीर बाबा फूड 190 ग्राम, बाबा हरीश 500 ग्राम, रूह अफ़ज़ा शरबत 750 ml, कोल्ड ड्रिंक्स 2 लीटर 2.5 मिली, मेमो प्रोडक्ट, मैक्रेन प्रोडक्ट, मॉम अर्थ ऑल, पहल ब्रांड, फॉग परफ्यूम, एक्स परफ्यूम, बेला विटा परफ्यूम, रिया ऑल परफ्यूम, पैराशूट हेयर ऑयल, कोकोनट 500 ml, वैसलिन बॉडी लोशन डीप मॉइस्चर 400 ml, क्लोजअप टूथपेस्ट एवर फ्रेश रेड 150 ग्राम। ऐसे 2000 से भी ज्यादा प्रोडक्ट पर मिलेंगे शानदार ऑफर। देर किस बात की, चले आओ। रमजान ऑफर के साथ ले आया डेवॉइंट वेंचर प्राइवेट लिमिटेड। बजट बॉय सुपरमार्ट के 1 साल पूरे होने के मौके पर बजट बॉय लेकर आया है ऑफर्स का बाजार। 1 मार्च से 2 मार्च तक 9 बजे से 10 बजे तक एनिवर्सरी सेल में मिलेगा शानदार डिस्काउंट। बजट बॉय सुपरमार्ट ने आपके लिए तैयार किया है स्पेशल ऑफर। 20 ऐसे प्रोडक्ट्स पर 1 खरीदो 1 फ्री पाव का ऑफर। 150 अलग अलग प्रोडक्ट पर मिलेंगे 15% से 50% तक के भारी डिस्काउंट। हर चीज पर मिलेंगे लाजवाब ऑफर्स, क्योंकि बजट बॉय का एनिवर्सरी सेल है खास। पता बजट बॉय सुपरमार्ट, बिलो कौसर हॉस्पिटल, अपना कॉर्नर, परभनी। आइए और खरीदारी का आनंद ले। केवल बजट बॉय सुपरमार्ट पर ब्रुक बॉन्ड, ताजमहल टी फूड,
राइट टमाटो केचप 900 ग्राम, बेस्ट मालबार पराठा 80 ग्राम, शक्कर, चना दाल, मसूर दाल, साथ ही बादाम, काजू, हर क्वालिटी के चावल जैसे आरएल हो या बासमती चावल, रवा पैकेट तो मैदा पैकेट भी, चाहे रवा पैकेट तो मैदा पैकेट भी, लो कंपनी के गाय के घी, अंबारी चाट मसाला तो सुहाना अंबारी मिर्ची और सुहाना कसूरी मेथी, हर कंपनी के चाय पत्ती, हेलमेंस रियल मेयोनीज 80 ग्राम, फूड राइट सिजवान चटनी, प्रवीण पिकल मैंगो, जार लाइन कीमिया, डेट्स यानी पेड़ खजूर 500 ग्राम, लाइन केनो डेट्स 500 ग्राम, रिवो प्रीमियर डेट्स 500 ग्राम, खारिज खजूर लाल 500 ग्राम, किशमिश 250 ग्राम, अंजीर 500 ग्राम, रामा मुनक्का 250 ग्राम, रामा ब्लैक राइसिन्स 250 ग्राम, कद्दू खीर बाबा फूड 190 ग्राम, बाबा हरीश 500 ग्राम, रूह अफ़ज़ा शरबत 750 ml, कोल्ड ड्रिंक्स 2 लीटर 25 मिली, मेमो प्रोडक्ट, मैक्रेन प्रोडक्ट, मॉम अर्थ ऑल, पहल ब्रांड, फॉग परफ्यूम, एक्स परफ्यूम, बेला विटा परफ्यूम, रिया ऑल परफ्यूम, पैराशूट हेयर ऑयल, कोकोनट 500 ml, वैसलिन बॉडी लोशन डीप मॉइस्चर 400 ml, क्लोजअप टूथपेस्ट एवर फ्रेश रेड 150 ग्राम, ऐसे 2000 से भी ज्यादा प्रोडक्ट पर मिलेंगे शानदार ऑफर। देर किस बात की, चले आओ।